महायुती सरकारमध्ये सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना असेल किंवा भाजप असेल, यामध्ये ठाकरे गटातले अनेक बडे नेते आहेत, ते सुद्धा प्रवेश करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता मिशन पुणे हे सुरू केलेलं आहे. नुकताच एकनाथ शिंदे यांनी पुण्याचा दौरा सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर पुण्यातले अनेक माजी आमदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत येतील असं बोललं जाते. आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे आहेत. हे नेमकं मिशन पुणे काय आहे आणि अनेक वेगवेगळ्या चर्चा सध्या सुरू आहेत. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की गेले 2.5 वर्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी जे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, त्यांना प्रभावित होऊन अनेक जण महाराष्ट्रातून अनेक जण रोजच्या रोज शिवसेनेमध्ये येण्याचा ओढ वाढलेला आहे. त्याच धर्तीवर पुणे शहरातले अनेक माजी आमदार असतील, काही वरिष्ठांच्या संपर्कात आहे, काही लवकरात लवकर या शिवसेनेत प्रवेश करतील, त्याचबरोबर काँग्रेसचे असतील, उबाटा गटाचे असतील, त्याचबरोबर मनसेचे काय असतील, असे अनेक जण शिवसेनेमध्ये लवकरात लवकर प्रवेश करतील. त्याचबरोबर युवा पिढी, पुणे शहरातली युवा पिढी बी असंख्य युवा पिढी ही पुणे शहरातली लवकरात लवकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. असे अनेक जण माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रभावित होऊन लवकरच तुम्हाला या ठिकाणी पुणे शहरातले अनेक जण त्यामध्ये प्रवेश केलेले दिसतील. तुम्ही अनेक जण असं म्हणतायत, पण प्रामुख्यानं काही नावं आहेत ती सध्या चर्चेमध्ये सुरू आहेत. याच भागातले माजी आमदार महादेव बाबर आहेत, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आहेत, यांची सुद्धा नावं आहेत. त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट सुद्धा घेतलेली होती. त्याचबरोबर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्या 3 प्रमुख नेत्यांबाबत नेमकं काय सध्याचं स्टेटस आहे? गेल्या आठवड्यामध्ये माजी आमदार आदरणीय महादेवजी बाबर असतील किंवा माजी आमदार आदरणीय रवींद्र धंगेकर असतील, यांनी माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची भेट घेतली होती. त्याच्यानंतर साहेबांचा 2-4 दिवसापूर्वी दौराही पुणे शहरामध्ये झाला. त्यांनी सांगितले वैयक्तिक कामासाठी ते आलेले होते. त्याचबरोबर परवा दिवशी आमचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत यांनी सुद्धा चंद्रकांतजी मोकाटे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं वैयक्तिक आमची भेट होती. परंतु भविष्यामध्ये नक्कीच अनेक जण माजी आमदार असतील, तुम्हाला सांगितले विविध पदाधिकारी असतील, मनसे असतील, उबाटाचे काही असतील, काही काँग्रेसचे असतील, हे लवकरच तुम्हाला शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग पुणे शहरातले शिवसेनेमध्ये झालेले दिसेल. ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरुवातीला फक्त तुम्हीच त्यांच्यासोबत पाहायला मिळालेला होता. इतर पदाधिकारी किंवा नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले नव्हते. मात्र मध्यंतरी भाजपमध्ये ज्या 5 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुण्यावर जास्त फोकस केलाय. नाही, तुम्ही बघितलं असेल गेल्या 2.5 वर्ष सातत्याने पुणे शहरामध्ये विविध विकास कामाच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय त्यावेळेसचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे कायमस्वरूपी पुणे शहरात येत होते. पुणे शहराच्या विकासाला एक नवी दिशा माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेने दिलेली होती. त्यावेळेस अनेक जणांनी प्रवेश केला. मग त्यावेळेस आमच्यावर आलेले त्यावेळेचे पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतरे होते. त्याचबरोबर माजी आमदार शरदजी सोनवणे होते. त्यावेळेस माजी खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील होते. तसे अनेक जण त्यावेळेस साहेबांबरोबर आले. मी तर साहेबांबरोबर 2000 मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून साहेबांच्या बरोबर काम केलेलं होतं. त्यामुळे माझं तर का मी त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होणार होते त्यामुळे मी साहेबांबरोबरच होतो. परंतु जे 2.5 वर्षामध्ये साहेबांनी जे काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं केलंय, साहेबांनी जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो ताकद दिली, येणाऱ्या सामान्य माणसाचं काम केलेलं, कॉमन मॅन म्हणून त्यांची जी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली, लाडका भाऊ म्हणून जी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली, ह्याला कुठेतरी प्रभावित होऊन हे सर्वजण लवकर महाराष्ट्रातून तर सर्व ठिकाणून प्रवेश होतात, पण त्यावेळी पुणे शहरामधूनही त्यामुळं जास्तीत जास्त माननीय
एकनाथभाई शिंदे यांच्याकडे बघून अनेक जण प्रवेश करणार आहेत. साधारण हे आता प्रवेश कधीपर्यंत होतील? प्रामुख्याने जी 3 नावं आपण घेतलेली आहेत माजी आमदारांची, तर ते प्रवेश कधीपर्यंत होणार आहेत? ते वरिष्ठ लेवलला चर्चा अजून, पण माझ्या अंदाजे हे जे काही मी बोललोय हेच लवकर ह्या फेब्रुवारीच्या आतमध्ये सर्वांचे प्रवेश होतील, मला असं वाटतंय. बरं, या सगळ्या प्रवेशावरनं आगामी महानगरपालिका निवडणुकामध्ये नेमकी परिस्थिती काय असणार आहे शिवसेनेची? त्या ठिकाणी महापालिकेमध्ये पुणे शहरामध्ये शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी वाढेल. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय अनेक घेतलेले, मग लाडकी बहीण योजना असेल, लाडकी भाऊ योजना असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना असेल, शासन आपल्या दारी असेल, चांदणी चौकासारखं उड्डाण पूल असेल, भिडेवाड असं असे अनेक काम पुणे शहरामध्ये केलेले आहे. नगरविकासच्या माध्यमातून काम केले, रिंग रोड असेल, असे अनेक कामं केल्यामुळे त्यामुळे एक माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेचा एक चेहरा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नक्कीच माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक येतील आणि शिवसेनेशिवाय या ठिकाणी पुणे शहराचा महापौर होणार नाही. शिवसेनेचा महापौर होईल का नाही ते नक्की महायुतीमध्ये जे काही निर्णय होईल ते वरिष्ठ लेवल होईल, त्यावेळेस बघू आपण काय होईल. तर महत्वाची माहिती दिलेली आहे पुणे महानगरपालिकाच्या निवडणुका संदर्भात देखील. आणि आगामी काळामध्ये जे माजी आमदारांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत त्यांच्यापैकी कोण कोण प्रवेश करतं हे पाहणं महत्वाचं असेल. पण उद्धव ठाकरे यांना सातत्याने पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये धक्के मिळताना पाहायला मिळतात आणि हे डॅमेज कंट्रोल कुठेतरी उद्धव ठाकरेकडून अजूनही रोखलं जात नाही. आणि त्यामुळे जे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक होते अगदी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून जे सध्या शिवसेनेमध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते ते मात्र सध्या कमालीचे नाराज असलेले पाहायला मिळतात. आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा प्रवेश करण्याच्या हालचाली आहेत त्या सध्या सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.